लवकरात लवकर संपर्क साधावा। बॅट्समॅन नेम महेश्वरी जुवे संघाकडून फलंदाजीसाठी आले आहेत ते धीरज आणि यश। नॉन स्ट्राईकला असतील ते यश आणि स्ट्राईकला असतील ते धीरज। बॉलर नेम विकास। महालक्ष्मी साईनगर संघाकडून वैयक्तिक पहिलं तर संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय तो विकास। पंचांच्या डावीकडून मारा करेल तो धीरजला। बघूया पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडूची येथे मात्र सांगता होते। विकास पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज। धीरज याने सुंदर असा फटका मारलाय। एक धाव मात्र पूर्ण करतोय आणि महेश्वरी जुवे संघासाठी श्री गणेश होतोय। या एका धावांशी संघाची धाव संख्या मात्र होते ती बिनबाद 1। पुन्हा एकदा धीरज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज। निर्धाव चेंडूची मात्र येथे सांगता होते। वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय तो यश। आपल्या संघाला बहुधा जास्त धावांचे लक्ष ठेवण्याचे प्रयत्न यश याचे चालू आहेत। पुन्हा एकदा यश पुन्हा एकदा तोच प्रयत्न मात्र पंच गुरुप्रसाद नागवेकर डिक्लेअर रूपात एक धाव घोषित करतात। या एका धावांशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते। धाव संख्या मात्र होते ती 2। सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते विकास। आपल्या संघासाठी आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा मारा करतील ते घणाघाती फलंदाज यश चव्हाण याला। बघूया यश आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय। पुन्हा एकदा तोच प्रयत्न तोच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा अपयशी ठरतायत आणि बहुधा येथे पहिल्या षटकाची समाप्ती होते। सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना विकास मात्र पहिल्या षटकात 2 धावा। थँक्यू डीजे। महालक्ष्मी साईनगर संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं तर संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो अपूर्व। पंचांच्या डावीकडून मारा करेल तो मात्र धीरज याला। मोठा फटका मारला। बघूया झेल होतोय का आणि सुंदर झेल टिपतायत ते महालक्ष्मी साईनगर संघाचा खेळाडू धीरज। संघाला बसलेला पहिला धक्का धीरज याच्या रूपात। संघाची धाव संख्या मात्र थांबून आहे ती 1-2। सुंदर अशी गोलंदाजी महालक्ष्मी साईनगर संघाकडून
धीरज याची जागा घेण्यासाठी मात्र मैदानात मात्र आता आला आहे तो रोहित. बघूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय. काहीशी शांत सुरुवात मात्र दिसून येते ती महेश्वरी जुवे संघाकडून. बघूया उर्वरित षटकात किती धावांचे आव्हान मात्र समोरच्या टीमवर ठेवतायत. पुन्हा एकदा अपूर्व आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून मारा करेल तो मात्र नवीन फलंदाज रोहित याला. बघूया रोहित काय करतोय. आणि एक अवांतर धाव मिळते ती वाढच्या रूपात. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 3. 1 बाद 3. पुन्हा एकदा अपूर्व आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र डिक्लर रूपात येते. एक धाव मिळते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 4. 1 बाद 4. पंच म्हणून काम पाहतात ते निहार भाटकर आणि गुरुप्रसाद नागवेकर. पुन्हा एकदा अपूर्व आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मारा करेल तो रोहित याला. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू समोरच्या दिशेने मारलेला आहे. एक धाव तर मात्र येथे रोहित पूर्ण करतोय आणि या एका धावेवरच समाधान मानायला लागते इथे रोहित याला. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 5. 1 बाद 5. या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण YouTube द्वारे tenniscricket.in या चॅनल मार्फत सुरू आहे. तरी पुढील चेंडू घेऊन स्लोअर पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने मारलेला सुंदर फटका आणि झेल बाद होऊन तंबूत परततोय तो यश चव्हाण. मात्र महेश्वरी जुवे संघाला लागलेला हा दुसरा धक्का. पुढील चेंडू घेऊन स्लोअर पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने मारलेला सुंदर फटका आणि झेल बाद होऊन तंबूत परततोय तो यश चव्हाण. मात्र महेश वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न मात्र काहीसा असफल राहिलाय तो. याच्यामध्ये यश चव्हाण आणि तंबूत परततोय. संघाला लागलेला दुसरा धक्का. महेश्वरी संघाला दुसरा धक्का आणि यश याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आता उतरलाय तो आशिष. एक डावखुरा फलंदाज आशिष महेश्वरी जुवे संघाचा एक फलंदाज आशिष मात्र मैदानात उतरलाय. बघूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय. महेश्वरी जुवे संघाची धाव संख्या मात्र थांबून आहे ती 2 गडी बाद 5. पुढील चेंडू घेऊन मात्र अपूर्व यावेळी मात्र पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो डावखुरा फलंदाज आशिष याला. क्रिकेटमध्ये डावखुरा गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज यांना एक वेगळे स्थान असते. बघूया कशा प्रकारे ते बॅटिंग करतायत आणि एक अतिरिक्त धाव मिळते ती वाढच्या रूपात. या एका अतिरिक्त धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 6. 2 बाद 6. पुन्हा एकदा अपूर्व आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पंचांच्या डाव उजवीकडून मात्र मारा करेल तो आशिष याला. आशिष याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र झेल बाद होऊन तंबूत परततोय. महेश्वरी जुवे संघाला लागलेला हा तिसरा धक्का. तो आशिष याला. आशिष याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र झेल बाद होऊन तंबूत परततोय महेश्वरी जुवे.
दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र येथे शिल्लक. बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा मिळवतो तो नवीन फलंदाज सिद्धेश. महेश्वरी जुवे संघाची धाव संख्या मात्र थांबून आहे ती 3 गडी बाद 6. काहीशी शांततेत सुरुवात. बघूया उर्वरित चेंडू मध्ये किती धावा कमवतायत ते महेश्वरी जुवे संघ. अपूर्व आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन नवीन फलंदाज सिद्धेश आला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोदून काढलेला आहे. धावेचा प्रयत्न बघूया काय होत आहे आणि मात्र एक धाव येते मात्र पूर्ण होते या एका धावेनिशी. दुसऱ्या षटकाची मात्र येथे समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर महेश्वरी जुवे संघाची धाव संख्या मात्र होते ती 3 गडी बाद 7 धावा. काहीशी शांत सुरुवात महेश्वरी जुवे संघाकडून. बघूया उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा करतायत आणि किती धावांचे आव्हान मात्र महालक्ष्मी साईनगर संघासमोर ठेवतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर महेश्वरी जुवे संघाची धाव संख्या मात्र आहे ती 3 गडी बाद 7. श्री रवळनाथ लक्ष्मीकांत क्रिकेट क्लब भाटे आयोजित भव्य ओ राम क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील पहिला सामना महेश्वरी जुवे विरुद्ध महालक्ष्मी साईनगर. या स्पर्धेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबद्वारे tenniscricket.in या साइट मार्फत यूट्यूबवर चालू आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या स्पर्धेत मोलाचे आणि येथे मात्र सुंदर झेल पकडलाय तो साईनगर या संघाने. आणि येथे मात्र सुंदर झेल पकडलाय तो. थँक्यू डीजे. झैरविनायक साऊंड यांची मोलाची साथ आपल्याला लागलेली आहे. संघाला बसलेला मात्र चौथा धक्का. सुंदर झेल पकडलाय तो महालक्ष्मी साईनगर या संघाच्या प्लेयरने. महेश्वरी जुवे संघाला लागलेला चौथा धक्का आणि सिद्धेश याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र उतरलाय तो सुमित. एक घणाघाती फलंदाज महेश्वरी जुवे संघाचा. बघूया उर्वरित षटकात किती धावांचे आव्हान समोरच्या संघासमोर ठेवतोय. सुंदर अशी गोलंदाजी मात्र आतापर्यंत दिसून येत आहे ती महालक्ष्मी साईनगर संघाची. या स्पर्धेतील आजचा पहिला सामना पुन्हा एकदा प्रणय आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. मारा करेल तो नवीन फलंदाज सुमित याला. बघूया पंचांच्या डावीकडून 10 ते 12 पावलांचे रनअप घेऊन स्लोअर पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने मारलाय आणि स्वतःच्याच बॉलिंग थ्रू मध्ये चेंडू अडवलाय तो मात्र प्रणय याने. निर्धाव चेंडूची येथे मात्र सांगता होते. सुंदर अशी गोलंदाजी वारंवार महालक्ष्मी साईनगर संघाकडून. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होऊन मारा करेल तो मात्र नवीन फलंदाज सुमित याला. बघूया सुमित आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया झेल होतोय का आणि मात्र येथे संघाला बसतोय तो 5वा धक्का सुमित याच्या रूपात. करेल तो मात्र नवीन फलंदाज सुमित याला. बघूया सुमित आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया झेल होतोय का आणि मात्र येथे संघ
महेश्वरी जुवे संघाची धाव संख्या मात्र थांबून आहे ती 5 गडी बाद 7 धावा. काहीशी खूपच शांत सुरुवात महेश्वरी जुवे संघाकडून. बघूया उर्वरित चेंडूमध्ये किती धावा करतायत आणि किती धावांचे लक्ष समोरच्या संघावर ठेवतायत. 5 गडी बाद 7 धावा. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज प्रणय. पंचांच्या डावीकडून मारा करेल तो मात्र सर्वेशाला. बघूया पंच गुरुप्रसाद नागवेकर वाईटची खूण दर्शवतात. या एका अतिरिक्त धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 8. 5 गडी बाद 8. सुंदर गोलंदाजी करताना प्रणय आपल्या संघासाठी आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मात्र मारा करेल तो नवीन फलंदाज सर्वेशाला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय पण मात्र एकच धाव घेण्यात येत आहे आणि या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 9. 5 गडी बाद 9. या षटकातील अजून 2 चेंडू उर्वरित आहेत. बघूया या 2 चेंडूंमध्ये किती धावा महेश्वरी जुवे संघ कमवतोय आणि किती गडी बाद करतोय तो महालक्ष्मी साईनगर संघ. पुन्हा एकदा प्रणय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया काय होतंय. पंच गुरुप्रसाद नागवेकर वाईटची खूण दर्शवतायत. या एका अतिरिक्त धावनिशी संघाची धाव संख्या मात्र दुहेरी अंकात पदार्पण करते. संघाची धाव संख्या मात्र होते ती 10. 5 गडी बाद 10. सुंदर अशी गोलंदाजी मात्र वारंवार दिसून येते ती महालक्ष्मी साईनगर संघाकडून. काही अतिरिक्त धावा मिळाल्यात पण उर्वरित गोलंदाजी ही चांगली राहिली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया झेल होतोय का आणि मात्र येते झेल सुटतोय. 1 धाव तर येथे पूर्ण करतात. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र येथे पूर्ण करतोय तो रोहित. सुंदर असा फटका मारला होता पण झेल सुटल्यामुळे येथे 2 धावा मिळतात. या 2 धावांशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 12. 5 गडी बाद 12. तिसऱ्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू घेऊन प्रणय पंचांच्या डावीकडून मारा करेल तो घणाघाती फलंदाज रोहित याला. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू पूर्णतः खोदून काढलाय. 1 धाव तर मात्र ते पूर्ण करतोय तो रोहित आणि या एका धावेवरच समाधान मानायला लागते ते रोहित याला. या एका धावेनिशी तिसऱ्या षटकाची मात्र येथे समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर महेश्वरी जुवे संघाची धाव संख्या मात्र होते ती 5 गडी बाद 13. वारंवार चांगली गोलंदाजी करून कमी धावांवर जखडून ठेवलाय ते महेश्वरी जुवे संघाला आणि 3 षटकांच्या समाप्तीपर्यंत आता फक्त 13 धावा झालेत. ते 5 गडी बाद 13. महालक्ष्मी साईनगर संघाकडून पहिलं तर संघाकडून शेवटचं षटक घेऊन आलाय तो विरेश. पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो रोहित याला. डिकला रूपात येते 1 धाव मिळते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 14. 5 गडी बाद 14. अखेरचे आणि निर्णायक षटक घेऊन आलाय तो विरेश. बघूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया झेल होतोय का. मात्र डिक्ला रूपात येते 1 धाव मिळते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 15. 5 गडी बाद 15. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूंमध्ये महेश्वरी जुवे संघाचे फलंदाज किती धावा करतायत आणि किती धावांचे आव्हान महालक्ष्मी साईनगर संघासमोर ठेवतायत. आणि या चेंडूवर रोहित झेल बाद होऊन तंबूत परततोय. जुवे संघाचे फलंदाज किती धावा करतायत आणि किती धावांचे आव्हान
महालक्ष्मी साईनगर संघासमोर ठेवतायत आणि रोहित याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आता आलाय तो रूपराज. बघूया उर्वरित 3 चेंडूंमध्ये किती धावा जमावतोय आणि किती धावांचे आव्हान समोरच्या संघासमोर ठेवतोय. सुंदर अशी गोलंदाजी करताना मात्र वीरेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. 12 ते 13 पावलांचे रणअपगण. पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो नवीन फलंदाज रूपराजाला. मोठा फटका. बघूया झेल होतोय का आणि झेल बाद होऊन परततोय तो रूपराज. संघाला बसलेला मयूर. बघूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय. मोठा फटका. बघूया झेल होतोय का. मात्र येथे कोणताही प्रयत्न नाही झेल घेण्याचा. 1 धाव येते मात्र मयूर पूर्ण करतोय. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 7 बाद 16. शेवटच्या षटकातील मात्र 1 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला असतील ते मात्र सर्वेश. बघूया पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून मार करतील ते सर्वेशाला. सुंदर चेंडू. बघूया रनआउट होतोय का आणि मात्र येते रनआउटच्या रूपात येते बाद होऊन परततायत ते मयूर. संघाला बसलेला हा 8वा धक्का. 4 षटकांच्या समाप्तीनंतर महेश्वरी जुवे संघाची धाव संख्या मात्र होते ती 16 आणि 17 धावांचे छोटेसे आव्हान समोरच्या संघासमोर ठेवलेले आहे. ते म्हणजे महालक्ष्मी साईनगर. बघूया 17 धावांचे आव्हान किती षटकांमध्ये पूर्ण करतायत.
महालक्ष्मी साईनगर संघाकडून सलामीसाठी फलंदाज आले ते विकास आणि प्रसाद. कृपया नवलाई नाचणे संघाचा कर्णधार कृपया लवकरात लवकर कमिटीशी संपर्क साधावा. नवलाई नाचणे आपला कर्णधार लवकरात लवकर कमिटीशी संपर्क साधावा. नवलाई नाचणे आपला कर्णधार कृपया लवकरात लवकर कमिटीशी संपर्क साधावा. श्री रवळनाथ लक्ष्मीकांत क्रिकेट क्लब आयोजित माननीय श्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा सन 2025 या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस. या पहिल्या दिवसातील हा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील मात्र दुसऱ्या इनिंगला मात्र येथे सुरुवात होत आहे. या पहिल्या सामन्यात महेश्वरी जुवे या संघाने प्रथम फलंदाजी करताना 16 धावा बनवल्या आणि 17 धावांचे छोटेसे आव्हान ते समोर ठेवले. इथे महालक्ष्मी साईनगर संघासमोर दुसऱ्या इनिंगला मात्र येथे सुरुवात होत आहे. सर्वेश महेश्वरी जुवे संघाकडून वैयक्तिक पहिलं तर संघाकडून पहिलं षटक घेऊन सर्वेश पहिला चेंडू मात्र येथे निर्धाव गेलाय. पुन्हा एकदा सर्वेश आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. 9 ते 10 पावलांचे रनअप घेऊन पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो विकासाला. सुंदर फटका विकासाने मारलेला आहे. 1 धाव तर येथे पूर्ण करतोय आणि या एका धावनेशी महालक्ष्मी साईनगर संघाचा श्री गणेश मात्र येथे होतोय. संघाची धाव संख्या मात्र आहे ती बिनबाद 1. वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करताना मात्र महेश्वरी जुवे संघ. सर्वेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. मात्र यावेळी मारा करेल तो डावकुरा फलंदाज प्रशांत याला. बघूया प्रशांत आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू मात्र निर्धाव चेंडूची येथे सांगता होते. सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो सर्वेश. बघूया प्रशांत आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय. मोठा फटका मारलाय तो प्रशांत याने मात्र डिक्लर रूपात येते 1 धाव मिळते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 2 बिनबाद 2. पुन्हा एकदा सर्वेश मारा करेल तो डावखोरा फलंदाज प्रशांत याला. पुन्हा एकदा डिक्लर रूपात येते मात्र 1 धाव मिळते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 3 बिनबाद 3. काहीशी शांत सुरुवात ती महालक्ष्मी साईनगर संघाकडून. बघूया 17 धावांचे आव्हान किती षटकांमध्ये पूर्ण करतायत.
पुन्हा एकदा सर्वेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, सुंदर फटका, मात्र येथे एक धाव डिक्लेअर रूपात मिळते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 4 बिनबाद 4. पहिल्या षटकाची मात्र येथे समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महालक्ष्मी साईनगर संघाची धाव संख्या मात्र आहे ती बिनबाद 4. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन मात्र दाखल झालाय तो रोहित. बघूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय तो रोहित. फलंदाजी मध्ये काहीसा कमी पडला, पण आता आपल्या संघाला गोलंदाजी मधून कमबॅक करून दाखवतोय का रोहित. बघूया पंचांच्या डाव्या साइडने मारा करेल तो विकास याला. बघूया विकास आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय. विकास याचा मोठा फटका, बघूया झेल होतोय का. मात्र बघूया काय होतंय. दोन धावा मात्र येथे मिळत आहेत. या 2 धावांची संघाची धाव संख्या मात्र होते ती 6 बिनबाद 6. पुन्हा एकदा सुंदर फटका मारलाय तो विकास याने आणि बघूया धावचित होतोय का. मात्र रोहित आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा विकास याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बघूया धावचित होतोय का. मात्र एक धाव मात्र मिळते आणि या एका धावांशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते आणि धाव संख्या मात्र होते ती 7 बिनबाद 7. रोहित आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन आता मात्र मारा करेल तो डावखुरा फलंदाज प्रशांत याला, ज्याने मागच्या षटकात वारंवार डिक्लेअर क्षेत्रात धावा कुठल्या होत्या तो प्रशांत मात्र आता स्ट्राईकवर असेल. बघूया या षटकात तो कशा धावा आपल्या संघासाठी कमवतोय. पुन्हा एकदा रोहित पंचांच्या उजवीकडून मात्र मारा करेल तो प्रशांत याला. पंच व्हाईटची खूण दर्शवतायत. या एका अवांतर धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 8 बिनबाद 8. पुन्हा एकदा रोहित पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो प्रशांत याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल खाली रोहित आणि सुंदर झेल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पकडतोय. बिनबाद 8. पुन्हा एकदा रोहित पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो प्रशांत याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल खाली रोहित आणि प्रशांत याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आता उतरला येतो भूषण. या स्पर्धेतील पहिलाच सामना लो स्कोरिंग चा हा सामना. बघूया पुढे काय होतंय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो रोहित पंचांच्या डावीकडून मात्र आता मारा करेल तो नवीन फलंदाज भूषण याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र ते निर्धाव चेंडूची मात्र येथे सांगता होते. या षटकातील मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बघूया रोहित या शेवटच्या चेंडूवर काय करतोय आणि नवीन फलंदाज भूषण सज्ज असेल.
बघूया या चेंडूवर काय करतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र येथे डिक्लर रूपात एक धाव मिळते. या एका धावेनिशी महालक्ष्मी साईनगर संघाची धाव संख्या मात्र होते ती 1-9. 2 षटकांची मात्र येथे समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर महालक्ष्मी साईनगर संघाची धाव संख्या मात्र थांबून आहे ती 1-9. अजूनही उर्वरित 12 चेंडू म्हणजे 2 षटक आणि 8 धावांची मात्र आवश्यकता आहे ती महालक्ष्मी साईनगर संघाला. बघूया सामना किती षटकांमध्ये संपवतायत ते महालक्ष्मी साईनगर संघ. 12 चेंडू आणि उर्वरित 8 धावा. एक गडी तंबूत परतलाय तो प्रशांत याच्या रूपात. बघूया महेश्वरी जुवे संघाकडून कोण तिसरं षटक घेऊन येत आहे. वैयक्तिक पहिलं तर संघाकडून तिसरं षटक घेऊन मात्र मैदानात आलाय तो सिद्धेश. जर या 8 धावा वाचवायच्या असतील तर कसून गोलंदाजी करावी लागेल ती सिद्धेश याला. बघूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय. मात्र पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो विकास याला. काहीस वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करताना महेश्वरी जुवे संघ. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता मात्र आहे ती महालक्ष्मी साईनगर संघाला. मोठा फटका, बघूया झेल होतोय का, आणि सुंदर असा झेल टिपतोय तो महेश्वरी जुवे संघाचा खेळाडू. महालक्ष्मी साईनगर संघाला बसलेला हा दुसरा धक्का. दुसरा शक्ता मात्र आहे त्याच्या रूपात महालक्ष्मी. दुसरा धक्का साईनगर संघाला. मोठा फटका, बघूया झेल होतोय का, आणि सुंदर असा झेल टिपतोय. प्रणय ना, प्रणय. बघूया पंच वाईटची खूण दर्शवतायत. या एका अवांतर धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 10. 2 गडी बाद 10 दुहेरी अंकात पदार्पण करते ती महालक्ष्मी साईनगर संघाची धाव संख्या. पुन्हा एकदा सिद्धेश हलकेत कट घेता डिक्लर रूपात येते एक धाव येते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र होते ती 11. 2 बाद 11. सिद्धेश पुन्हा एकदा स्लोअर चेंडू. बघूया पंच गुरुप्रसाद नागवेकर व्हाईटची खूण दर्शवतात. या एका अवांतर धावनिशी संघाची धाव संख्या मात्र वारंवार पुढे सरसावते. संघाची धाव संख्या मात्र होते ती 12. काहीशी खराब गोलंदाजी सिद्धेश याच्याकडून. उर्वरित 10 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता मात्र आहे ती महालक्ष्मी साईनगर संघाला. बघूया पुन्हा एकदा सिद्धेश पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो नवीन फलंदाज प्रणयाला. बघूया सुंदर फटका, आणि मात्र इथे 6 धावा मिळत आहेत. आणि या 6 धावेनिशी महालक्ष्मी साईनगर संघ विजयी होतोय. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. आणि महेश्वरी जुवे संघ तुम्ही या स्पर्धेत सहभागी झालात त्यामुळे तुमचे पण खूप खूप अभिनंदन. तुमच्या पुढील वाटचालीसाठी या कमिटीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नगर संघाला. बघूया पुन्हा एकदा सिद्धेश पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो नवीन फलंदाज प्रणयाला. बघूया सुंदर फटका, आणि मात्र इथे